नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पंकजा मुंडे यांच्याबद्दलचं माझं एक स्वतःचं आकलन आहे. त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचा जो काही वावर आहे ते बघितल्यानंतर त्या वैयक्तिक जीवनामध्ये जातपात मानत नाहीत असं मला वाटतं. पण त्यांनी वैयक्तिक कुणावरती टीका केलेली आहे असंही मी बघितलेलं नाही. म्हणजे ज्याला आपण ज्या पद्धतीचं कंटेम्पररी पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते बघता. आणखीन एक आहे, मला त्यांच्याबद्दलचा एक वेगळ्या पद्धतीचा आदरभाव माजी मंत्री म्हणून पण आहे. कारण त्यावेळेला ज्या ग्रामीण विकास विभागाकडं शिक्षण विभाग आहे तिथे ज्या शिक्षकांच्या बदल्या व्हायच्या त्याच्यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार व्हायचे आणि ते व्यवहार पंकजा मुंडे यांच्या काळामध्ये थांबले होते. म्हणजे तिथे एक वेगळ्या पद्धतीची शिस्त आली होती आणि शिक्षक मंडळी खुश होती. त्यांचं जलसंधारणाचं जे काम आहे त्याबद्दल पण त्यांची म्हणावी तशी वाहवा झालेली नाही. आता हा काही PR मी करत नाही पंकजा मुंडे यांचा, पण पत्रकारांनी कधीतरी खरं बोललं पाहिजे आणि पत्रकार नेहमी खरंच बोलतात असं मला वाटतं. सो तुम्ही स्वतःच आता माझ्याबरोबर आहात, पण हे सगळे गुण निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता पुरेसे नाही आहेत असं तुमचं मत आहे का? हा प्रश्न आहे. दोन्ही तुम्हाला काय म्हणजे असं वाटत नाही. मला आता निवडणुकीमध्ये 6,77,000 मतं पडलेली आहेत. म्हणजे 6,77,000 मतं ही फोकस्ड आहेत की त्यांना राजकारण्यांकडनं आणि नेतृत्वांकडनं काय अपेक्षा आहेत. आणि जी मतं मला पडली नाहीत त्यांचेसुद्धा फोकस क्लिअर आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आपली भूमिका बदलून आपल्याला जिंकता किंवा हारता येतं. जिंकणं आणि हारणं हा एक भाग आहे एका प्रवासाचा. आम्ही राजकारणासाठी जे निघालो आहोत तो एका प्रवासाला निघालेलो आहोत. पण मग ज्यांनी मतं तुम्हाला दिली नाहीत त्यांचा फोकस क्लिअर होता म्हणजे? कारण त्यांचा फोकस हा क्लिअर होता की त्यांना मला मतं द्यायची नव्हती, ह्याच्याबद्दल ते क्लिअर होते. किंवा त्यांचं एक मनस्थिती तयार झाली होती की आपल्याला पंकजा मुंडेंना म्हणून मतं दिली नाही असं नाही, पण आम्हाला या काय म्हणायचं या टीमला मतं द्यायची नाही अशी एक परिस्थिती होती. कारण मी या महाराष्ट्रामध्ये सर्व सीट आल्या असत्या आणि मी एकटी पडले असते तर असं वाटू शकलं असतं. हे वैयक्तिक आहेत, पण हे एक स्पिरिट होतं कदाचित महाराष्ट्राच्या जनतेमध्ये. एक कुठेतरी दिशाभूल असावी ओव्हरऑल राज्याच्या प्रचार यंत्रणेकडनं झालेली, ज्याला कन्व्हिन्स करू शकले आमचे विरोधक आणि आम्ही नाही करू शकलो, असा त्याचा अर्थ सर्वार्थाने मला वाटतं. पण तुम्ही एक भावनिक आव्हान पण केलं होतं. 5 वर्ष तुम्ही सत्तेत नव्हतात, त्याच्या आधीचा तुमचा कारभार बीडच्या लोकांनी बघितला होता, तरीही तुम्ही पडलात. भावनिक मी आव्हान केलं म्हणजे काय? मी भावनिक आव्हान फारसं न करता मी लोकांना हे सांगितलं होतं की मला माझ्या कामावर मतं द्या. आणि मी ज्या ज्या गावात जात होते त्या गावामध्ये सर्व समाजाची लोक, मला हाच अनुभव आला की ते मला स्वतः सांगत होते हे तुमचं काम आहे, हे तुमचं काम आहे. पण कदाचित त्यांच्या मनामध्ये एखादी अडी जर बसली लोकांच्या, कारण शेवटी लोक हे सर्वस्व आहेत या डेमोक्रेसीचं, ते ठरवतात की ह्या राजकारणाची दिशा काय असणार आहे. तर जेव्हा या महाराष्ट्राच्या राजकारणाची एक दिशा ठरत असेल तर त्या वादळामध्ये मी किमान कमीत कमी मतांनी पडण्या इतकं यश मिळवू शकेल. म्हणजे ते वादळ होतं आणि मराठवाड्यात तर ते गोदावरी नदीच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात होतं, वादळ होतं. हे मी निवडणूक लढतानाच्या इंटरव्ह्यूजलाही सांगितलं की ते एक वातावरण तयार झालेलं होतं ज्याच्यामध्ये त्याच्यात किती तथ्य आहे किंवा त्याच्यामध्ये पुढे काय आहे हा मुद्दा नसून एक स्पिरिट तयार झालेलं होतं असं दिसतंय. आणि ते माझ्या वैयक्तिक विरोधात नसल्यामुळेच मी एवढी प्लेझंट आणि कम्फर्टेबल आहे. ओके, मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधातली नाराजी प्लस राज्य नेतृत्व आणि उमेदवार म्हणून जेव्हा बोलते की मी का हारले काम करून, तर ते मला कामाची पावती मिळाली. प्रत्येक ठिकाणी लोक ताई तुम्ही आम्हाला आवडता, तुम्ही आम्हाला कधी भेद केला नाही, तुम्ही सगळ्या गावांना सगळ्या तांडी वस्त्यांना तुम्ही विकास केला, ही त्यांची भावना होती. पण कदाचित त्या लढ्यामध्ये एक लोकांचं एक मत जेव्हा तयार होतं त्या चळवळीच्या पद्धतीने ते मत तयार झालं होतं आणि त्यामुळे मी त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं. पण मग जे काय होतं ते जातीवरती होतं आणि ते दुर्दैवाने होतं. म्हणजे वी हॅव टू ॲक्सेप्ट दिस. असावं असं म्हणजे बघा, दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबापासून मी तुमच्या बीडची निवडणूक कव्हर केलेली आहे. मला माहिती आहे की वंजारा विरुद्ध मराठा ही खूप कॉमन गोष्ट होती तिथे. बऱ्याच वेळेला गोपीनाथरावांच्या बरोबर मुस्लिम समाजसुद्धा असायचा. यावेळेला ते चित्र नाही. म्हणजे परळी आणि आष्टीमध्ये तुम्ही 1,10,000 वगैरे मतं घेता, बीड आणि गेवराईमध्ये तेच चित्र उलटं होतं. तर हे पूर्णपणे ही निवडणूक ही जातीवरती लढली गेली आणि हे कधीतरी अत्यंत कठोरपणे याचं विश्लेषण व्हायला हवं.
ह्याचं कठोरपणे विश्लेषणच हे मी करते आहे की ही निवडणूक आम्ही लढलो, ती मुद्द्यांवर लढलो, जे आम्ही काम केलं, आमच्याकडे खूप काम होतं सांगायला, आणि ही निवडणूक शेवटी पूर्ण राज्याचा अभ्यास करून मला असं वाटतं की जे नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला त्याच्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे आम्ही ते डिनाय करू शकत नाही. आणि त्या नरेटिव्हमधला एक भाग हा होता की विशिष्ट वर्गावर अन्याय होतो आणि ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. राईट. मी संभाजीनगरमध्ये भुमरे निवडून येतात, एखादी सीट निवड, तसे तर काय सगळे पडले थोडीच, 7-8-10 लोक निवडूनही आलेत. देशात तर आमचं सरकार आलेलंच आहे. मी बीडमधल्या मराठा समाजाने ठरवलंच होतं की पंकजा मुंडे यांना मतदान द्यायचं नाही. आता तुम्हाला भविष्यात पण निवडणुका लढायच्यात. तुम्ही, मला माहिती आहे की सार्वजनिक जीवनामध्ये प्रयत्न करता की कुठलाही विशिष्ट जात घटकाविषयी प्रयत्न नाही करत, मी मानतच. आय नो, मी इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं. पण ही वस्तुस्थिती आहे की बीडमधल्या मराठा समाजानं आणि मराठवाड्यातल्या सुद्धा मराठा समाजानं जे काही त्यांना वाटत होतं की आपल्यावरती एक अन्याय होतो आहे, श्री मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या. मी पंढरपूरमध्ये परवा होतो तर तेव्हाही मला असं कळलं की ते तिथे गेले होते. तिथेही त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हटलं. बीडमध्ये पण ते 15-20 वेळेला आले असं म्हणतात. सो क्लिअर होतं की मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना मत नाही दिलं पाहिजे. हे त्यांचा भूमिका झाली असेल, त्या भूमिकेचा अर्थ त्यांच्या लोकांनी तसा घेतला असेल. पण मला तुम्ही विचारताय की त्यांनी पंकजा मुंडेला मतं नाही द्यायचं असं ठरवलं होतं का, तर मला असं वाटत नाही की ते माझा द्वेष करतात किंवा मला नापसंत करतात. कारण प्रत्येक माणसाची एवढी क्षमता नसते की त्यांनी प्रवाहाविरुद्ध जावं. हा प्रवाह जे सांगत होता त्याच्यामध्ये काही लोक लीड करत होते आणि त्या लीड करणाऱ्या लोकांना टक्कर देण्याच्या सामर्थ्याचा नेता कदाचित छोट्या कार्यकर्त्याच्या किंवा तालुक्याच्या लेवलला, त्याच्यापेक्षा खालच्या ब्लॉक लेवलला कमी पडला असं मला वाटतं. आणि मग तुम्ही आता जेव्हा मागे वळून बघता, साही विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करता तेव्हा? साही कशाला करू मी, अनेक लोकसभेच्या अनेक विधानसभाचं करावं लागेल. माझं विश्लेषण तर क्लिअर आहे आणि तयारी आहे, परंतु या राज्यामधल्या अनेक विधानसभाचं विश्लेषण तेव्हा करावं लागेल. राईट. पण बीडमध्ये आत्ता तुमचं स्वतःच्याच म्हणजे काही 6-6.5 हजार, कारण प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा तुम्हाला 1.5 लाख मतं अधिक मिळालेली आहेत. त्याचंही नीट विश्लेषण व्हायला पाहिजे. म्हणजे मागच्या विजयी उमेदवारापेक्षा यावेळेला अधिकची मतं पडून सुद्धा 6-6.5 हजार मतांनी तुमचा पराभव झाला आहे. आता तो माझा पराभव सुमारे 6 हजारांनी झाला आहे. पराभव हा पराभव असतो आणि त्याचं विश्लेषण करायला पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे, जे मी त्या क्षणाला स्वीकारलं. अगदी त्या मतदान केंद्राच्या बाहेर येऊन मी हा प्रयत्न केला, कारण तिथे जे वोटिंगला लोक होते त्यांचं म्हणणं होतं की हे पोस्टल मतं मोजावी किंवा हे काही त्यांच्या तक्रारी होत्या. मला जे झटतात त्या लोकांचं म्हणणं स्वीकारून मी तिथे तो प्रयत्न केला की रिचेकिंग, रिकाउंटिंग व्हावं. पण कायद्याने रिजेक्ट केल्यानंतर ते स्वीकारणं, मी अत्यंत डिसिप्लिन, नियमला बांधून राहणारी व्यक्ती आहे. मी नेता अत्यंत निर्बंध असू शकेन, माझ्या लोकांना बोलत असताना माझ्या वागण्या बोलण्यामध्ये वेगळा डौल असेल, पण वेन इट कम्स टू प्रशासना म्हणजे ह्याच्यामध्ये आपण येतो तेव्हा मी प्रचंड शिस्तीने आणि नियमाने, ते नियम आहे त्याला मी नाही. खरं तर आधी अशी चर्चा झाली की सगळे अधिकारी हटवले पाहिजेत कारण ते वंजारा समाजाचे आहेत. बघा, म्हणजे असं हे सगळ्या चर्चा किती चुकीच्या आणि किती दिशाभूल ठरवणाऱ्या होत्या. जे माझं दिशाभूल झाली लोकांची, जे मी म्हणते ती नक्कीच झाली, पण ही कायम राहणार नाही याचा मला विश्वास आहे. कारण जी मला माहीत नाही बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय चाललंय, पण बीड जिल्ह्यात काही फार आनंदाचं आणि काहीतरी जल्लोषाचं वातावरण नव्हतं. सगळे कार्यकर्ते सर्व समाजाचे चुकचुकत होते. त्यांना असं वाटलं आपण नाही मत द्यायचं, आपण गावाच्या ठरावाला मत देऊ, ताई तर निवडून येतील असंही वाटणारे अनेक होते. ते मला संपर्क करत होते, त्यांना वाईट वाटलंय, त्यांना असं वाटलं की जिल्ह्याची मोठी संधी गेली असं वाटणारे त्यांना मिळालेल्या मतांमधले 80% असतील ह्याचा मला विश्वास. तर असंही म्हणतात की तुमच्या विरोधात जे विजय झाले त्यांना विजयी करण्यापेक्षा पंकजा मुंडे यांना पाडणं, आपले जी काही मताची ताकद आहे ते दाखवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं आणि म्हणून विजयी उमेदवारापेक्षा तुम्हाला पाडणं काय साध्य झालं मला पाडून? माझा इंटरव्ह्यू तुम्ही घेताय, मी इथे बसलेली आहे, मी तुमचं कॅबिनेट मंत्रीपद गेलं, तुम्ही आज नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहिले असतात. आज ओबीसीचा एवढा नाही, तशा अर्थाने वेगळ्या अर्थाने आज ओबीसीचा एवढा मोठा चेहरा जर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हा इंटरव्ह्यू ऐकत असेल तर त्यांनीच ज्या पद्धतीने अडगळीत टाकलेला होता तो आणखी अडगळीत गेला. हे माझं स्वतंत्र विश्लेषण आहे पत्रकार म्हणून. ओबीसीचा एवढा मोठा चेहरा, ठीक आहे तुमच्या मागे एक कौटुंबिक लिगेसी वगैरे आहे, तो गेली 5 वर्ष, लेट मी फिनिश इट, 5 वर्ष पण अडगळीत होता. आणि आता ज्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टी अंतर्गत राजकारण सुरू आहे
त्याच्यातही तो असाच राहील अशीच शक्यता आहे. ते ह्या पराभवामुळे आणखी गडद झालं. इथे आपल्या शब्दरचनेमध्ये एक बदल करते, मी अडगळीत पडावी असं काही कारण नाही. कारण मी अडगळीतली असते, तर एवढा हाटाटोप करून मीडिया मला अप्रोच करून प्रवास करून इथे इंटरव्ह्यूला आला, पुण्यातनं सोलापूर एवढा प्रवास करून तुम्ही इथे आलात. त्यामुळे अडगळीत पराभवांनी जर नेते पडले असते तर विजयी नेत्यांनी खूप क्रांती करू शकली असते. विजय आणि पराभव हा एक अपघातच असतो दोन्हीही, असं मला वाटतं. आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी मला सांगितलंय बेरजेचं गणित करायचं. मी बेरीज दोन्ही पराभवाची करता विजयापेक्षाही जास्त प्रेम, विजयापेक्षाही जास्त संवेदना आणि सहानुभूती मला मिळालेली आहे. आणि माझ्यासाठी पद महत्त्वाचं आहेच, कारण मला लोकांना त्याच्यातून त्यांचा विकास करता येईल. माझा मंत्रिपदाचा काळ लोकांनी पाहिला आणि त्यांनी ते आठवणी मला सांगत असतात लोक, ते नक्कीच आहे, ते संविधानिक शक्ती आहे. पण ती नाही मिळाली म्हणून मी अडगळीत पडेन इतकी किरकोळ राजकारणामध्ये मी स्वतःला समजत. कारण आता तो थोडासा विषय वेगळा आहे, कारण तुमचा पराभव झाला त्यानंतर जे दाक्षिणात्य राज्यामध्ये होत असतं, कारण हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करायच्या आधी मी तुमच्याशी फोनवरती बोललो की जयललिता गेल्यानंतर 41 लोकांनी आत्महत्या केली. हे इट्स अनफेअर कम्पॅरिझन. पण तरीसुद्धा 3-4 लोकांना असं वाटलं की पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, आपण आयुष्य संपवलं पाहिजे. काही गावातल्या लोकांना असं वाटलं की आपल्या चुली बंद ठेवल्या पाहिजेत. हे काय आहे? अनेक गावात, नुसत्या बीड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात अनेक गावात मुंडे साहेब वारल्यानंतर 4 जूनला चुली पेटवल्या नाही. अक्षरशः 2-2, 3-3 दिवस लोकांनी चुली पेटवल्या नाही. घरात मुरमुरे आणि बिस्किट लहान मुलांना खाऊ घातले. हे बघून मला कसं वाटतं. एका माणसाने म्हटलं की तुम्ही किती म्हणजे लकी आहात किंवा भाग्यवान आहात, हे त्यांनी म्हटलं. पण मला असं वाटतं त्यांनी चुली नाही पेटवल्या माझ्यावरसाठी एवढं वेदना त्यांच्या मनात आहे, याचं मला नक्कीच माझं भाग्य आहे. कारण शेवटी आपण राजकारण कशासाठी करत असतो? 2-3 गोष्टींसाठी, प्रसिद्धीसाठी, कुठल्या तरी पॉवरसाठी आणि नाव कमवण्यासाठी. तर माझं नाव लोकांच्या हृदयात इतकं आहे की त्यांनी माझ्यासाठी 2 दिवस सुतक पाळलं लिटरली. हे मला भारावून टाकणार होतं, आनंदी करणारं नव्हतं. मला वाईट वाटलं की लोक जेवले. तुमच्या पण डोळ्यात पाणी आता. आत्महत्या केलेल्या लोकांनी, हे मला फार वाईट वाटलं. म्हणजे ते मी पडले त्या दिवशीचे माझे व्हिडिओ पहा, मी अत्यंत शांत आणि कंपोज होते. पण लोकांनी आत्महत्या केल्या, माझी तब्येत खराब झाली 2 दिवस. कालची मला फ्लाईट कॅन्सल करावी लागली. मला खूप अस्वस्थ झालं आणि मला गिल्टी फिलिंग होते की एवढं मी लोकांना प्रेम मला लोक देतात, मी त्यांना काहीच नाही देऊ शकत. त्याच्या बदल्यात काय हे, म्हणजे हे गणित आहे काय देवाच्या मनात आहे. मला खूप अस्वस्थ करणार आहे. जयललितांच्या नंतर 40 असतील तर 4, म्हणजे बघा मी तर म्हणजे इलेक्शन मध्ये हारली आहे. तर मला हे खूप अस्वस्थ करणार होतं. म्हणजे मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा पचवला असेल लोकांनी आणि माझा पराभव नाही पचवला. म्हणजे त्यांना अपमान नाही झेलता आला. पराभवाचा नव्हता तो अपमान, त्या पराभवाच्या मागच्या प्रक्रियांचा होता. आपण किती आहोत, आपल्या मताला काय किंमत आहे, आपण काहीच बदलू शकत नाही या राज्यामध्ये, हे त्यांना फील होत असावं. हे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या लिहिण्यातून जाणवलं मला की आपण या राज्यात काहीच बदलू शकत नाही कारण आम्ही कमी संख्येने आहोत. ही भावना परत त्या लोकांच्या मनात रुजवली जी काढायला आम्हाला 40 वर्ष लागली. त्या पराभवाच्या भावनेने त्यांनी आत्महत्या केली की काय असं मला वाटतं. पण तुम्ही कधी ह्या सगळ्या प्रचारादरम्यान मनोज जरांगे यांना भेटलात? मी काय भेटावं तर माझं काही कारण नाही त्यांना भेटायचं. किंवा आपल्या विरोधात ज्या पद्धतीचं एक तुम्हाला ते फीडबॅक येतच असणार आहे की ते माझं असं म्हणणं आहे, मी राजकारण खूप ज्या पद्धतीने करते की माझं एखाद्या व्यक्तीने त्याचं एक व्रत घेतलंय. जरांगे पाटलांनी स्वतःचं व्रत घेतलंय. त्यांचं व्रत तुम्ही नका घेऊ हे म्हणावं मी त्यांना का? त्यांना जर ठरवलं होतं की आम्हाला हे करूनच दाखवायचं तर मी त्यांना डिस्टर्ब करायचं काय कारण? पण ते तुमच्या विरोधात आले, असू द्या ना. ते माझ्या विरोधात असणं हे त्यांचा लोकशाहीने अधिकार आहे. तसाच त्यांच्या विरोधात असणं हा लोकशाहीने अनेक लोकांचा अधिकार आहे, हे त्यांना समजायला अनुभव लागेल. पण त्यांचं म्हणणं बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या मतदारांनी ऐकलं ना. त्यांचं म्हणणं बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या फक्त बीडच नाही आजूबाजूच्याही मतदारसंघ काळात किती ऐकतील हे बघणं असं तुम्हाला आशा आहे? हो, कारण एका काळात एक स्पिरिटचा काळ असतो. त्यांचं आणि माझं भांडण आहे का? हे नाही. मी केलंय का? नाही. अजूनही मी त्यांच्याविषयी कधी अपशब्द अवमानात शब्द बोलले नाही. परंतु त्यांनी जर एखादी भूमिका घेतली होती की मी राजकारण विरहित आंदोलन करणार आहे तर ते त्याच्याशी किती तसं झालं नाही राहू शकले हा त्यांचा अभ्यासाचा विषय.
हा त्यांचा आत्मचिंतनाचा विषय, हा त्यांच्या फॉलोअर्सचा विषय नाही. पण ते तुमच्या पराभवानंतर आणि नंतर वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडल्यानंतर त्यांनी सांगितलं ना, ते असं म्हणाले की आमची जी ताकद आहे ती आम्हाला दाखवायची होती. पंकजा मुंडे यांना पण एवढी मोठी अभिनंदन, त्यांनी जी ताकद दाखवली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या ताकदीतून त्यांना काय मिळणार आहे याची प्रतीक्षा मला देखील आहे. त्यांना मिळालं ना, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडले, सरकार आता 1 महिन्याचा अल्टिमेटम जो काही त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दलची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तुमच्याच पक्षातले मराठा समाजाचे काल आमदार एकत्रित भेटले. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की काही जरी झालं तर 1 महिन्याच्या आत. ना, त्यांना काय मिळालं हे माझी त्याच्याबद्दल प्रतीक्षा आहे का, तर मी त्यांच्याविषयी वाईट नाही म्हणत आहे. त्यांना काय मिळालं याची प्रतीक्षा आहे मला. आता त्यांचं म्हणणं होतं की अनेक वर्ष समाजातील काही लोकांनी स्वतःचे घरं मोठे केले आणि गरीब माणूस गरीब राहिला, गरीब मुलाकडे लक्ष दिलं नाही, आणि म्हणून आपण कोणालाही आंदोलनात सहभागी व्हायचं नाही. नेत्यांना ते आंदोलन त्यांनी पुढे नेलं आणि ते कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेणार नाही, ते त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या भूमिका जशा बदलत राहतील तसं त्यांच्या फॉलोअर्सचे मतं बदलतील का हे भविष्यातला काळ सांगेल. माझं त्यांचं काही भांडण नाही, आमचा बांधाला बांध नाही. त्यांना जे राजकारण करायचं ते त्यांनी करावं, ह्याच्याबद्दल मी तर त्यांना कधी डिस्टर्ब करायचं कारण नाही. मी एकमेव असे या राज्यात जी जरांगे पाटलांना कधीही फोन करून म्हणले नाही की तुम्ही हे करा ते करा, ते माझं काम नाही. कधीही तुमचा संपर्क नाही, काही बोललं पण जीवनात नाही. फक्त 2दा आम्ही स्टेजवर एकत्र होतो तेव्हा मीच स्वतःहून त्यांना बोलले, कारण नम्रता आणि एटिकेट्स आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतात. कोणी मोठा माणूस आला की आपण उठतो, कोणी महिला असेल तर आपण या तुम्ही बसा म्हणतो. तसं मी एक नेता आहे, मी त्यांना भेटले, त्यांच्या हातावर सलाईनची हे होती. म्हणलं तुम्ही कसे आहात, तुमची तब्येत बरी आहे का, एवढाच विषय. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. त्यांच्या आंदोलनाला आत्तापर्यंत मी कधीही शुभेच्छाच दिलेल्या आहेत. त्यांची जी मागणी आहे ती मागणी झाल्यानंतर अनेक लोक आहेत जे प्रतीक्षा करतायत की त्यांची मागणी पूर्ण व्हावी. महादेव कोळी आहेत, अनेक समाजाचे लोक आहेत, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, हे सगळे विषय आहेत ज्यांना अनेक वेळाच अल्टिमेटम आणि शब्द सरकारने दिलेले आहेत. त्या सगळ्याचा विचार करणारी यंत्रणा कोण आहे, सरकार आहे. पण त्यांचं मनोज जरांगे यांचं तुमच्याविषयीचं आकलन काय जे तुमच्यापर्यंत पोहोचलं, जे तुमच्यापर्यंत पोहोचलं? मी विचारेन, मी त्यांना आता मी इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये जाणार, वेगळ्या अर्थाने विचारणार. अरे माझा इंटरव्ह्यू झाला की त्यांना जाऊन बूम लावून, नाही यासाठी नाही असं अजिबात, म्हणजे तुमचा एक फ्रेम आहे मनोज जरांगे यांची असलं मी अजिबात करणार नाहीये. तुमची ही मुलाखत करण्यामागचं फ्रँकली त्यांचं माझ्याविषयी आकलन काय आहे हा माझ्या राजकारणातला कुठल्याही विषयाचा मुद्दाच नाही ना. माझं असं तुम्ही मानताय, हे बघा, हे तुम्ही मानताय, पण वस्तुस्थिती ही आहे की श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं भारतीय जनता पार्टीचे भले भले नेते पडले, तर तुम्ही पडलात. आता तुमचं असं म्हणणं की एक पॉलिटिकल नेरेटिव्ह, जे काही नेरेटिव्ह आहे पॉलिटिकल नाहीये, ते मागणीच्या स्वरूपातले, ते काही काळ राहील आणि त्यानंतर ते डाय डाऊन होईल. माझी माहिती अशी आहे, मी म्हणते मला प्रतीक्षा आहे की त्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं पुढे काय आहे. आता त्यांचं अल्टिमेट आहे, त्याची प्रतीक्षा करते मी की काय निकाल लागतो. ह्याच्या पलीकडे मी काय, जेव्हा ते अंतर्वेलीत बसले होते तेव्हा माझी शिवशक्ती परिक्रमा चालू होती. प्रत्येक ठिकाणी प्रेसमध्ये मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. त्यांनी निर्णय घेतल्यावर मी ओबीसी मध्ये स्वागत आहे त्यांचं म्हणून नाही, मी समस्त समाजाचं म्हणते. आता पिक्चरमध्ये ते आज आले असतील तरी हा आंदोलन काय 50-60 वर्ष झाले चालू आहे ना, तर त्या सगळ्यांना यश आलं त्याला आम्ही अभिनंदनच केले ना. आता ते जे सगळे प्रतीक्षा करते की सरकार काय म्हणतंय, त्यांची प्रकृती खालावतीये, त्यांना त्रास होतोय, तर सरकार याच्यावर काय निर्णय घेते हे मी तुमच्यासारखंच बघते, कारण मी काही सरकारचा तो भाग नाहीये, बघते सरकार काय करते. पण त्यांची जी आत्ताची मागणी आहे सगळे सोयरे आणि ते 1 महिन्याभराचा अल्टिमेटम, त्याबद्दल तुमचा ओबीसी समाजाच्या नेत्या, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या, मी पुढे बोललो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या म्हणून, माजी मंत्री म्हणून, पार्टी नेता म्हणून नाही, ओबीसी समाजाची व्यक्ती म्हणून नाही बोलत आहे. मी ओबीसी असते किंवा नसते तेव्हाही हेच बोलले असते, हे मी अनेक वेळा माझ्या रेकॉर्डवर बोललेले आहे की आरक्षणाचा जो मथळा आहे, आरक्षणाचा जो मुळात बेस आहे तो सामाजिक मागासलेपणावर जास्त अवलंबून आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेपणावरचं आरक्षण दिलं गेलेलं आहे मराठा समाजाला. मुंडे साहेबांनी वेळोवेळी हे म्हणलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, पण आताच्या सरकारने त्यांना सर्टिफिकेट कुणबीचे देण्याचा निर्णय घेतला, त्यालाही आम्ही काही विरोध केलेला नाही. मी 1000 वेळा नाही, लाख कायद्यात बसणारं आरक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. बीड शहरातल्या मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केलं, एरवी ते करायचे. प्रश्न मला मुस्लिम मराठा यावर बोलायचंच नाही, मला ओव्हरऑल सरकार आलं नाही आणि कमी जागा आल्या असं तुमचं म्हणणं आहे, पण आम्हाला मेजॉरिटीला सिद्ध करण्या एवढ्या जागा आलेल्या आहेत. कम्फर्टेबली आम्ही आमचं सरकार बनवलेलं आहे देशामध्ये.
आणि काही ठिकाणी जागा कमी झाल्यात तर काही ठिकाणी वाढल्यात, जिथे कधी सुतराम शक्य नव्हती अशा ठिकाणी वाढल्यात. तर हे कॉम्पन्सेशन नक्कीच होत असतं राजकारणामध्ये. भारतीय जनता पार्टीने श्री अजित पवार यांना आपल्याबरोबर घेतलं, हे मतदारांना आवडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता मला माहित नाही, कारण त्यांचे मतदार वेगळे आहेत आणि आमचे मतदार वेगळे आहेत. त्यामुळे मतदारांना आवडलं नाही म्हणजे कुठल्या मतदारांना नाही आवडलं? जे त्यांनाही देत नव्हते आम्हालाही देत नव्हते, त्यांना नाही आवडलं तर त्यांची मतं आम्हाला मिळतच नाही मुळामध्ये. आणि जेव्हा राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये सरकार येणं हे महत्वाचं असतं, त्याहीपेक्षा स्थिरता असणं महत्वाचं असतं. किती आदर्श माणूस देशाचं राज्य करत असेल ना, तरी जर स्थिर सरकार नसेल तर ते स्थिर निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यांना सगळ्या अलायन्स मधल्या पक्षांच्या अनेक गोष्टींना कुठेतरी सरेंडर व्हावं लागतं. त्यामुळे स्थिर सरकार देण्यासाठी, जास्तीत जास्त मजबूतीने निवडून येण्यासाठी वेगवेगळे अलायन्स वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पक्षांनी केलेले आहेत. अनेक पक्ष हे कधीच एकत्र येणार नाही असं वाटणारे पक्ष एकत्र आलेत, फक्त ते विरोधी बाकांवर बसलेत म्हणून त्यांची चर्चा होत नाही, आणि मोदीजी करतायत म्हणून त्यांची चर्चा होते. आता पंकजा मुंडे पडल्या का? सगळेच पडले, पण पंकजा मुंडेची चर्चा होतेच, तर त्याला काय करायचं? तसं आमच्या नरेंद्र मोदींची जगात चर्चा होते. पण इनवे अजित पवारांना बरोबर घेण्याचं तुम्ही समर्थन करताय. मी समर्थन करणारी मी एवढी मोठी नाही की मी त्याचं समर्थन किंवा त्याच्याबद्दल टीका करावी, किंवा मी कितीही तुम्ही काही म्हणलात तरी मी पक्षाच्या त्या चौकटीच्या बाहेर कधी बोलत नाही. मी माझ्या पब्लिकला काय बोलायचंय, माझं आणि त्यांचं रिलेशन. संघाने ऑर्गनायझर मध्ये काही लिहिलं तरी तुम्हाला असं वाटतं की नाही ते ठीक आहे, संघाची भूमिका आहे. संघ म्हणाला की मीच इंटरव्ह्यू केला, आम्हीच बातमी ब्रेक केली. आकलन करावं, त्याचं विमोचन करावं आणि विश्लेषण करावं, एवढं माझी पात्रता नाही. तुम्ही असं का, म्हणजे इतका वरिष्ठ तुमचा 22-25 वर्षाचा तुमची पॉलिटिकल करिअर, ते 25-50 वर्षावाले आहेत ना, मी त्यांना कसं बोलणार? प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला बोलायचं नाही. माझ्यापेक्षा 50 वर्ष काम केलेलं जास्त कळतं हे मानणारी मी आहे. म्हणजे ज्यांच्या विषयी भ्रष्टाचाराचं एक बॅगेज आहे, ज्याच्याबद्दल पंतप्रधान स्वतः बोलले होते, आणि तेच तुमच्या पक्षात आल्यामुळं, म्हणजे तुमच्या युतीमध्ये आल्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीतरी केव्हा तरी मान्य करावी लागेल. तुमचं असं मत आहे की ती वस्तुस्थिती पंकजा मुंडे यांनी मान्य करून काय उपयोगाचं? ते देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करायला पाहिजे, केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी मान्य. हो, हा शब्द मी घालत नाही. माझं असं म्हणणं आहे की हे इतके मायन्यूट आणि अभ्यासाने केलेले काही कॅल्क्युलेशन्स असतात. त्या कॅल्क्युलेशन्स त्या काळापुरते ते बरोबरही असू शकतात, पण नंतर घडणाऱ्या घटना आणि त्याच्या पडसादामुळे कधी कधी एखादं गणित चुकूही शकतं. मला वाटत नाही की त्यांच्या मतदारांना ते आवडलंय का नाही याचा परिणाम निवडणुकीवर होतो. मला नक्कीच वाटतं की हे एक वेगळं मिश्रण आहे, ते ऍक्सेप्ट करायला लोकांना वेळ लागत असतो. हे तेव्हाही मी म्हणलेली आहे. तुम्ही ऍक्सेप्ट केलं? तेव्हाही मी म्हणलेली. तुम्ही मी ऍक्सेप्ट केलं ह्याच्यासाठी केलं कारण मी त्या लिटरली त्या फ्लो मध्ये नव्हते त्यावेळी. आता मी सांगू शकेन, खरंच बोलणारी आहे मी, आता सांगू शकेन मी त्याच्यावर किती हे करणार. मी ऍक्सेप्ट करण्याचा मुद्दाच येत नाही. पण आता जसं माझं स्वतःचं परळीचं माझ्या मतदारसंघ आहे, तिथे धनंजय निवडून आल्यामुळे, तिथे या युतीमुळे मी लोकसभा लढा म्हणले तर मी लोकसभा लढले, तर मी ऍक्सेप्ट केलंच म्हणावं लागेल ना याला. का ऍक्सेप्ट केलं? कारण कुठेतरी मोदीजी प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होते, हे एकच माझ्या, बाकी मी कुठल्याही गोष्टीकडे फार लक्ष देत नाही. मला येऊन राहून वाटत होतं की अजून एक टर्म मोदीजींना मिळाली तर हे जे मिशन आहे त्यांचं की ह्या इकॉनॉमीला बळकट करायचं किंवा एक स्ट्रेंथन करायचं, जे जगामध्ये भारताची प्रतिमा मोठी करायची, हे जे त्यांचं मिशन आहे ते पूर्ण होईल. आणि ते नाही झालं तर कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तेवढं मी करायचा प्रयत्न केला. तटस्थपणे बघितलं ह्याच्यात मी पडले नाही, कारण ते माझं, ते आता मी 3-4 वेळा खोदून प्रश्न विचारल्यानंतर पण तुम्हाला थेट बोलायचं नाही हे माझ्या लक्षात आलंय. पण तटस्थपणे मी विचारतो की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली का? भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिली का? परभणी हे त्याचं उदाहरण आहे. परभणी ना भारतीय जनता पार्टीची होती ना परभणी राष्ट्रवादीची तिकडच्या कोट्यातनं दिली होती. नाही, कोटा काही असो, तिथे कोण होता खासदार? नेहमी शिवसेनेचा होता. त्यामुळे त्यांच्या समोर जे लढायचे ते, त्यामुळे इथे जी परिस्थिती झाली आहे ती अभूतपूर्व परिस्थिती आहे. आणि अभूतपूर्व परिस्थिती जेव्हा जस्टिफाय करायचे असतात तेव्हा त्याच्या 10 वर्ष पुढे जावं लागतं आपल्याला. म्हणजे बिकॉज तुम्ही आज एखाद्या गोष्ट म्हणाल, एखादा निर्णय, ऍपल का खाली पडला घाडावून, हे कळायला 100 वर्षांनी लोकांनी ऍक्सेप्ट केलं की त्याच्या मागे ग्रॅव्हिटी आहे. तसंच आता ही निर्णय चुकला का वाईट आहे हे म्हणण्यासाठी ही निवडणूक ही लिटमस टेस्ट होती. त्याच्यात असं वाटतं जागा कमी आल्यामुळे की वाईट आहे, पण ह्याला अजून थोडा काळ थांबलं पाहिजे बघण्यासाठी, असं मला वाटतं.
मला काय वाटतं वैयक्तिक याला मॅटर करत नाही, कारण हा पूर्णतः मोठ्या लेवलवर संघटनांचा विषय असतो आणि भारतीय जनता पण मला पार्टीच्या आठवतं- कल्चरमध्ये संघटनेने निर्णय घेतलेला शेवटी यशस्वी करणे हे आमचं पण कर्तव्य. मला आठवतं की तुम्ही अशा निर्णयाबद्दल 1-2 वेळेला जाहीरपणे बोललेले आहात की हे भारतीय जनता पार्टीच्या मतदाराला तरी कुठे आवडेल बरं. नाही, मी असं काही असं नाही. पण आता ह्या निवडणुकीमध्ये मतं ट्रान्सफर झाली असं वाटतं तुम्हाला? हे एवढं सोपं नाहीये ते हे सगळं. पहा, निवडणुकीचं ही खूप रिलेटिव्ह असतं मतदान. हम्म. काही ठिकाणी भाजपचीच भाजपला मिळू शकत नाही, काही जण राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीला मिळाले नाहीत, असे उदाहरणं 10 बघायला मिळतील ना. तेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी हा विषय नाही. हम्म. खरं तर आता मी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला कबूल केलेला आहे. हे प्रश्न तुम्ही प्रमुख 3-4 लोकांना विचारले पाहिजे. तुम्ही मला विचारताय ह्याच्यात मी काय भूमिका. आय अग्री. मी देवेंद्र फडणवीस यांना पण त्यांची जेव्हा मुलाखत करीन कारण त्यावेळेला हा त्यांच्याकडे प्रश्न आकडेवारी, सर्वे, नेरेटिव्ह, परसेप्शन सगळं त्यांच्याकडे आहे. हम्म. माझ्याकडे काय, मी जेवढा अनुभव आहे तेवढं बोलेन. आता मी काय बैठकांमध्ये नाही, मी काय बोलणार. हम्म. मी हा प्रश्न त्यांना पण विचारणार. कोणी कमी आहे आणि कोणामुळे नुकसान झालं असं म्हणणं मला पटत नाही. मी हा कारण की प्रश्न आपण एकत्र लढलो, आता एकत्र लढल्यानंतर आता म्हणणं की तुम्ही आले म्हणून झालं, हे मला आवडत नाही. की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे त्यांच्याबद्दलची जर नाराजी अशा पद्धतीची असेल तर मग विधानसभा, येऊ घातलेल्या निवडणुका, भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं राजकारण याच्यामध्ये काही मोठे बदल करावेत असं तुम्हाला वाटतं का? स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलची इच्छा व्यक्त केलेली आहे वेगळ्या पातळीवरती की मला पक्ष संघटनेमध्ये काम करायला पाहिजे. त्याच्यामध्ये देवेंद्रजींना असं म्हणायचं होतं की मला 100% या निवडणुकीसाठी द्यायचेत आणि म्हणून मला काम करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अधिकचं काम करायची इच्छा होती, यासाठी त्यांनी असं सांगितलं. त्यामुळे त्यांना वाटतं की निवडणुकीत मी फुल फोकस करू शकतो, कारण सरकारचे अनेक दायित्व आणि जबाबदाऱ्यामुळे पुरेसा वेळ देता येत नाही. पहिल्यापासून तसेच रचना असायची की सरकार आणि संघटना ही नेहमीच वेगळ्या वेगळ्या ह्याच्यावर चालायची आणि आता तर तो डबल ताण नक्कीच त्यांना पडत असेल म्हणून त्यांनी तशी भूमिका घेतलेली आहे. आता या विषयावर ते एकटे निर्णय घेतही नाहीत. आमच्याकडे निर्णय सामुदायिक असतात. राज्याची कोर कमिटी समजा त्यांचा निर्णय आज फायनल असेल, पण देशामध्ये निर्णय असतात तर नक्कीच ते याच्यावर या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर नक्कीच अभ्यास करतायत. त्यांच्या एकूण माझ्या बैठकीमध्ये पण मला असं वाटतं की ह्याच्यावर ते कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच याच्यामध्ये चांगलं काहीतरी बदल देशातील नेते आणि देवेंद्रजी मिळून चर्चा करून करतील, जेणेकरून जे भाजपविषयी आवड आहे लोकांना, ती आवड मध्ये जे काहीतरी बाधा आली आहे ती बाधा दूर करतात. आता त्यांच्याबद्दलच्या एवढ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या, त्यांच्याबद्दलच्या काही पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत. ही हॅज अ व्हेरी गुड विजन अबाउट महाराष्ट्र डेव्हलपमेंट वगैरे म्हणतात. ते मुख्यमंत्री त्यांनी असताना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं, अकॅडमिकली खूप सुंदर खूप चांगलं काम केलं. ऍडमिनिस्ट्रेशन पण खूप चांगल्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी हाताळलं. ते गृहमंत्री म्हणून सुद्धा खूप चांगलं काम. 5 वर्ष सतत ते मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री एकमेव. करेक्ट. पण त्यांची राजकीय प्रतिमा जी महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा कुठेतरी भारतीय जनता पार्टीला फटका बसतो असं तुम्हाला वाटतं? मला त्यांची राजकीय प्रतिमा आहे काय आणि प्रतिमा बनवणारे आहेत कोण, त्याच्यावर अवलंबून आहे ते. देवेंद्र फडणवीस यांची कोणी प्रतिमा तयार करतं किंवा कोण प्रतिमा करतायत, म्हणजे ते विरोधातले लोक तर बोलणार ना. आम्ही काय त्यांच्याविषयी कौतुकाचे पाढे वाचतो का? आम्ही पण विरोधकांविषयी बोलतो. तर ते विरोधकांविषयी आमचा प्रमुख नेता जो आहे त्याच्याविषयी ते बोलणारच. त्याच्यामुळे ह्या गोष्टींनी फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. परिणाम हा रिझल्टवर असावा, रिझल्ट ओरिएंटेड असावा, कॅल्क्युलेशन्स असावी, काय होईल काय नाही, भाजपचा मतदार कोण आहे, तो कसा अफेक्ट झालाय, मग राष्ट्रवादीला घेऊन आपलं कशी स्ट्रेंथ वाढवता येईल, शिवसेना जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे तिला घेऊन कशी स्ट्रेंथ वाढवता येईल, उद्धवजी ठाकरेंना आणि पवार साहेबांना मिळालेलं यश आहे, या यशाच्या आनंदातून त्यांचे कार्यकर्ते आणि या पराभव असा समजून आपले कार्यकर्ते हे सगळं कसं ह्याच्यावर हँडल करता येईल, हे खूप विचार करण्यासारखे विषय आहेत आणि नक्की ते विचार करतायत त्याच्यावर. पण त्यांच्याबद्दलची प्रतिमा असं की ते मराठा समाजाचे विरोधक आहेत. मला ती खूप पिनिट्रेट झालेली आहे, खूप लोकांपर्यंत ती पोहोचलेली आहे. पण ही परत पोहोचवली आहे. त्यांच्या वर्तनातनं काही झाले असेल, काय वर्तन, त्यांच्या विरोधी पक्षातल्या मंडळींनी त्यांच्याबद्दलचे पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट केलं असेल, जे आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तरुण मुलांच्या तरी मनामध्ये ते दिसतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी म्हटलं नाही की आता ही स्पिरिट आहे, ही परिस्थिती आहे आणि जर त्या लोकांना तसं वाटत असेल तर ते इरेज करणं शक्य नाही. ते इरेज चांगल्या निर्णयांनीच करू शकतो. वाईट भावनांना चांगल्या निर्णयाने जिंकता येतं. मला वाटतं देवेंद्रजींनी अनेक इतिहासात चांगले निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षणाच्या पहिल्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते या सगळ्या भावनांना चांगले निर्णय घेऊन जिंकतील.
कारण आता आम्हाला विधानसभेचे जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे असं वाटतं. मुलाखतीच्या अत्यंत शेवटच्या भाग, मी फार वेळ घेणार अजून घ्या, माझी हरकत नाही, 2 एपिसोड करा. तयार त्या. आत्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश अपयश, विधानसभेसाठी तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी केल्या तर कदाचित पुन्हा रिबाउन्स होऊ शकतो? मला वाटतं की प्रत्येक निवडणूक वेगळी असते, त्या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. कधी कधी आपण एक निवडणूक जिंकतो लगेच दुसरी निवडणूक आपण हारत असतो. मला वाटतं भाजपला मिळालेली मतं, आता हे 6,77,000 मतं जे मला मिळालेले आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने राष्ट्रवादीला मिळालेले आहेत, म्हणजे पवार साहेबांच्या, आणि मला मिळालेले आहे. हे मतं माझे, ह्याच्यातले 95% मतं तरी कायमच राहणार आहेत. त्यांना मिळालेले 95% मतं त्यांना कायम ठेवल्याशिवाय विधानसभा जिंकता येणार नाहीत. आणि ह्यामुळे माझ्या पुरतं जिल्ह्याचं सांगायला, आता असंच राज्यात होणार. रावसाहेब दानवे एक रिनाऊंड लीडर आहेत, 5-5 टर्म निवडून आलेले आहेत. आता त्याच्यात ते घुसून जेव्हा काम करतील, जेव्हा प्रत्येक मतदारसंघ बांधतील, तेव्हा आम्ही एक मोठं चॅलेंज म्हणून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा अभ्यास आहे. एखाद 10-20 जागा कमी आल्याने मोदी थोडीच प्रधानमंत्री व्हायचे थांबले, ते तर झालेच आहेत. आणि नक्कीच विधानसभेमध्ये वाटेल लोकांना की आता मोदींकडनं आणखी विकास राज्याचा व्हायचा असेल तर लोक चांगल्या समर्पकपणे विचार करून मतदान करतील. कारण या सगळ्यांनी राज्य करून झालेले अनेक वेळा, अनेक वर्ष लोकांनी ते पाहिलेलं आहे. लोकांची राज्यकारभाराविषयी, मोदींच्या प्रतिमेविषयी, मोदीच्या कामाविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. पण राज्य सरकारविषयी लोकांची तक्रार आहे. असू शकते. वन ऑफ द करप्ट अशा पद्धतीची पण चर्चा असते. अनेक मंत्र्यांच्या बद्दल ना काही ठिकाणी खोट्या असतील तर खंडन केलं पाहिजे, जिथे खऱ्या असेल तिथे कारवाई केली पाहिजे. कारण शेवटी आपण जिथे राजकारणात आहोत, आपण लोकांच्या जीवावर असतो. हे जे सगळं वैभव आहे ते लोकांचं आहे. आपण त्यांच्यासाठी काम करण्यासाठी येथे आहोत. ही भावना ज्याच्या मनात नसेल त्या व्यक्तीला अत्यंत कर्मठपणे या सगळ्या प्रक्रियेतून बाजूला करून. तुम्हाला असा फीडबॅक येतो आताच्या सरकारबद्दल की हे फार अकार्यक्षम पद्धतीने चाललेलं आहे, तिन्ही पक्ष एकत्रित आहेत, बऱ्याच मंत्र्यांच्याबद्दल जाहीरपणे पण भ्रष्टाचाराचे आरोप. ज्याला काही नाही मिळालं तो व्यक्ती नकारात्मक बोलतो, ज्याला काही मिळालं तो व्यक्ती खुश असतो. हे नियम आहे ओव्हरऑल. तर नाही मिळालेले नावच ठेवणार आणि मिळालेले चांगलं म्हणणार. नाही मिळूनही चांगलं म्हणणारे लोक चांगले असतात. शरद पवारांच्या बद्दल महाराष्ट्रात सहानुभूती होती, आहे आणि कदाचित पुढेही वाढत जाईल असं दिसतं. आहे ना, होती, त्याच्याविषयी काही वादच नाही. आणि ती निवडणुकीत रिफ्लेक्ट होतीये. आता या झाली, पुढच्या निवडणुकीचं आता सांगणं प्रीमॅच्युअर होईल. तेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. नक्कीच आहे. कारण आपला समाजामध्ये कोणाला मिळालं त्याच्यापेक्षा कोणाकडून गेलं, हिरावून घेतलं, ह्याच्याविषयी एक साहजिक नॅचरल सहानुभूती होत असते. ते उभे पक्ष फुटण्याची एक सहानुभूती नक्की त्यांना थोडी मिळालीच असणार आहे, दिसतंय ते. त्याच्यावर नक्कीच विचार केला पाहिजे की सहानुभूती, भावना या सगळ्याच्या पलीकडे विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित विषय करून, चांगला मॅनिफेस्टो करून, या 2-3 महिन्यात अत्यंत लोकप्रिय निर्णय करून, म्हणजे जातींना खुश करण्यापेक्षाही ओव्हरऑल महाराष्ट्राच्या जनतेला आनंदी करणारे निर्णय करून या सगळ्या गोष्टी बदलता येणं शक्य असं मला वाटतं. मी तरी सकारात्मक विचार करत आहे. काँग्रेस रिबाउन्स झाली महाराष्ट्रामध्ये. आता एक पक्ष कमी झाला की दुसरा वाढतच असतो. ते झालीच आहे, ते नाही कसं म्हणून जमणार आहे. आता ह्याच्यावर मी वाद घालत बसले की ते 5,000 जिंकले, 10,000 जिंकले, याला अर्थ नाही. त्यांच्या जागा जास्त झाल्यात. मला वाटतं काँग्रेसला मागच्या वेळी 0 का एकच जागा होती चंद्रपूर, तर झालेत. तर हे मान्यच करावं लागेल, ते झालेत. मग ते रिबाउन्स झाले, त्यांच्यामध्ये असणारं बळ आपल्याला कमी जिथे झाले ते झालेलं थोडी मरगळ हे झटकून त्या बळाला धक्का देऊन चांगले निर्णय. मला असं वाटतं वैयक्तिक राहुल, खुर्चीवरच्या माणसाकडे खूप जादू असते. तो काही करू शकतो सामान्य माणसाला खुश करण्यासाठी. चांगले निर्णय, भावना हवी ना त्याच्यात, चांगले करू शकतो खूप तळमळीने. आता मी जसं ऑनलाईन शिक्षक बदली केली ना, त्या दिवशी मला जी सुखाने झोप लागली ना, मला एवढा आनंदच कधी झाला नाही. असा कधी विचार मनात आला नाही की आपण भारतीय जनता पार्टी सोडून काही वेगळा विचार करू शकतो का? आपल्याच लोकांचं संघटन बांधून पंकजा मुंडे एक वेगळा पक्ष म्हणून काही काम करू शकतात का? असा विचार लोकांनी अनेक वेळा मला व्यक्त केला. त्यांचं मी ऐकून घेतलं. त्याच्यामध्ये मला त्यांच्याशी असमर्थता दर्शवावी किंवा त्यांना काय वेड्यासारखं बोलतंय असंही कधी वाटलं नाही. नक्कीच. पण तुम्हाला मनात असा कधी विचार नाही आला की आपण एक वेगळा पर्यायाचा चाचपणी करूया का? नाही, असा विचार मीडियाने बऱ्याच वेळा बोलून दाखवला. त्यामुळे नक्की तो विचार अगदीच अयोग्य असं वाटत नव्हतं काही काळ. पण तसे काही पावलं उचलण्याची माझी हिंमत कधी झाली नाही. याचं कारण मी माझ्या आयडिओलॉजीसाठी जगणारे व्यक्ती आहे.
मला वाटतं की हे पक्ष, मला आज तरी या क्षणाला असंच वाटतं की हा पक्ष आणि मी भिन्न नाही. माझ्या जन्मापासून मी बघते हे नेते, मी यांच्या अंगाखांद्यावर खेळले वाढले. असं खूप वेळा असं वाटतं किंवा माणसाला जेव्हा खूप प्रतारित वाटतं तेव्हा वाटतं की आपण स्वाभिमानासाठी काहीतरी करावं, पण काहीतरी असं हुक आहे. ते काय मला माहित नाही. ते मला अशा गोष्टी कधीच करू देत नाही, आतापर्यंत तरी करू दिल्या नाही. पक्षाने काही दिलं नाही ही तुमची भावना ठीक आहे की भारतीय जनता पार्टी नाही सोडली पाहिजे. तुमच्या वडिलांनी एवढ्या कष्टाने वाढवलेला हा पक्षाने काय दिलं पंकजा मुंडेंना? पक्ष अँड टू बी ऑनेस्ट, परीक्षा दिल्या की ह्या परीक्षा, एखादा गेम असतो ना क्विज, तुम्ही हे पास करा, ते पास करा, ते पास करा. ते ह्या सगळ्या ह्याच्यातून मी आली आहे की अनेक वेळा माझ्या नावांची चर्चा झाली, पण मी तिथे आले नाही. त्यामुळे अनेक वेळा लोकांना वाईट वाटलं. आणि जेव्हा माझ्या नावाची चर्चा अपेक्षित नव्हती तेव्हा मला तिकीट दिलं होतं, तेही मी लढले. तर मला वाटतं ह्या परीक्षा मला पक्ष पंकजा मुंडे यांची परीक्षा का घेतो? कारण मी परीक्षांमध्ये पास होत असेल म्हणून. कुठे पास होतात तुम्ही? मी माझ्या पक्षांच्या परीक्षांमध्ये पास होते. हो, यू डोंट डिझर्व. म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीचे, तुम्हाला वाटतं मी डोंट डिझर्व, हेच माझं पास होणे. तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांना असं वाटतं की पंकजा मुंडे, असं वाटतं. आणि तेच माझ्यासाठी फार. मला उलट वाटतं पंकजा मुंडे डिझर्व लॉट ऑफ मोर, असं मला वाटतं की पंकजा मुंडे यांच्या मागे खूप मोठा जनसमुदाय आहे, त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, त्यांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे. हेच माझ्यासाठी पास होणे असं मी म्हणते. पण मग पक्ष का नाही करत? पक्षाच्या मनात काय असेल आणखी माझ्या काय असणार अशी मी प्रतीक्षा. 5-1 वर्ष निघून त्यांनी मला तिकीट दिलं असं नक्कीच त्यांच्याकडे. त्याच्यासाठी पण प्रीतम मुंडे यांचं तिकीट त्यांना हे करावं लागलं. त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात काय हे मला माहित नाही. चांगलंच असावं असं माझी अपेक्षा आहे. मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला प्रश्न विचारतो की भारतीय जनता पार्टीमध्ये, नाही आता मी खूपच स्ट्रेट विचारणार आहे की भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडे यांची जी काही राजकीय ताकद आहे ती वापरायची की वापरायची नाही? हा प्रश्न पंकजा मुंडेला विचारणं. तो प्रश्न स्वतःलाही कधी पडतो. त्यांना वापरायची नाही का वापरायची आहे, माझी ताकद किती आहे हे मला आता म्हणजे काय मला माहिती. 4 लोक आत्महत्या करतात, हजारो लोक रस्त्यावरती येतात, काही गावामध्ये बंद पुकारले जातात. पंकजा मुंडे ह्या मोठ्या नेता आहेत हे काही कोणाला सांगावं लागत नाही. तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडनं पण ऑफर येते. वेगळे राजकीय पक्ष म्हणतात की पंकजा मुंडे यांची कोंडी झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. मग मला वाटतं कधी कधी या परीक्षांचा जे निकाल आहे हे या सगळ्या चर्चा की राजकारणात माझ्याविषयी नकारात्मकता असणारा माणूस नाही किंवा मुद्द्यांशिवाय ही व्यक्ती कोणाच्या बोलते असं म्हणणारं कोणी नाही. शेवटी ही अचिव्हमेंट आहे ना, हा प्रवास आहे ना. प्रत्येक संघर्ष आपल्या समोर येतो, तो पार करून आपण पुढे जातोय. हा एक प्रवास आहे ना. हा प्रवास कुठेतरी माझ्या डेस्टिनेशनकडे मला नेतोय असं मला वाटतं. डेस्टिनेशन आहे पंकजा मुंडे यांचं? राजकीय नेत्याचं डेस्टिनेशन एकच असतं की सत्ता घेणे, सत्तेतनं लोकांचा विकास करणे. लोक आहेत तुमच्या बरोबर, इथे बसलेली पण 1000 लोक आहेत. आज तुम्ही सत्तेवरती नाही तरी तुमच्यावर लोक दिसतात. ते सगळे घेऊन काम करणं हे एक काय का विदाऊट कुठलंही पद नसताना, पार्टीत तुम्हाला पक्ष संघटनेत कुठलं पद मिळत नसताना तुम्ही काय काम करणार? काम आता बघा, प्रत्येकाची कामच नसतात ना. माझ्यासाठी जीव देणारे लोकांचे, माझ्याकडे नोकरीचं काम नव्हतं, माझ्याकडे कुठल्या फंडाचं काम नव्हतं. किती लोकांपर्यंत आपण पोहोचतो एक नेता? किती तुम्हाला वाटतं हे जे मंत्री आहेत सगळे मोठ्या मोठ्या पदांवर असणारे लोक आहेत हे किती लोकांना दिवसातून भेटतात? किती लोकांची कामं करतात वैयक्तिक? नेतृत्व हे लोकांच्या कामं मोजण्यावर होऊ शकत नाही. तुम्ही किती लोकांपर्यंत तुमचे विचार पोहोचवताय आणि किती लोक तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवताय, किती लोक तुमच्यासाठी तडफडतायत, किती लोक तुमच्यासाठी प्रेम करतायत, तुमच्या एका शब्दावर धाकेवर हजारो लाखो लोक जमा होतात. ह्याला कामाची आवश्यकता नाही. हे एक वेगळं फील आहे. कोण कोणाला काय देतं हे कशात मोजता येईल, कोणत्या शब्दात मोजता येईल? हे ना वैचारिक साधुत्व आहे आणि मी मान्य करतो की तुमची आय अग्री. पण तुमच्या पक्षाला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की पक्षानं आपल्याला अधिक महत्वाची जबाबदारी द्यायला हवी, किंवा आता तरी द्यायला हवी? तुम्हाला सांगू का, एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी त्याला वाटतं की अजून अधिक मला अधिकार द्यायला हवे. आता पंकजा मुंडेंना काही नको आहे? कधी नाही, अजिबात असं नाहीये. मी असं म्हटले नाहीये. मी असं म्हणाले की तुम्ही मला जे प्रश्न विचारताय ते प्रश्नच मुळात साधूसारखे उत्तर देण्यासारखे आहेत. तर त्याच्यावर उत्तर मी काय द्यावं? तुम्ही मला असा प्रश्न विचारताय की माझी सायकलवरून मी पडले तर माझी आई मला लहानपणी विचारायची,
अशी कशी पडली तुला दिसत नाही का, मी पडले मला लागलंय, तर मी त्याचं उत्तर काय देऊ? मी सायकलवरून पडले तरी तो माझा दोष होता, पण आता जी सायकल मी चालवतच नव्हते त्याच्यावरून मी पडले तर माझा दोष नाही. त्यामुळे हे निर्णय जे घेणारी यंत्रणा आहे ती मी नाही, आणि त्यांच्या निर्णयाविषयी माझ्या मनामध्ये भविष्यामध्ये सकारात्मकता आहे की त्यांनी माझं, शेवटी हे माझं घर आहे, तर त्या घरात तसा निर्णय झाला तर पक्षाला फायदा होईल ना. कसा निर्णय? तुम्हाला एक पक्ष संघटनेत महत्व किंवा जे काही महत्वाच्या गोष्टी की जो मेसेज म्हणून जाईल तसा विचार केला, कारण ही परिस्थिती आत्ताची जी आहे ही परिस्थिती पुढे नेण्यासाठी ज्यांच्याकडे अनेक वर्ष ताकद आहे त्या लोकांनी प्रयोग पहिले करायला पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक. पक्ष काय करेल तर ते खूप मोठे लोक आहेत जे आमचे निर्णय घेतात बरोबर, त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे मी ठरवू शकत नाही. ते काय निर्णय घेते, मी एवढी मोठी नाही की अच्छा ही सगळी परिस्थिती आहे, मी आले की जादूची कांडी फिरणार आहे, असंही नाहीये. माझा उपयोग कसा करून घ्यायचा हे पक्षाच्या हातात आहे, आणि माझ्यामध्ये जी काही क्षमता आहे, छोटी मोठी लहान क्षुल्लक क्षुद्र, त्या क्षमतेचं एक्सप्लॉयटेशन पक्षाने करायचं आहे. जर तुम्ही चांगला इंटरव्ह्यू घेता तर तुमचे एडिटर तुम्हाला कुठे वापरायचं आहे ते ठरवतात. अनेक वेळा पंकजा मुंडेच्या इंटरव्ह्यूला पाठवलं पण एखाद्या मोठ्या नेत्याच्या पाठवलं नाही, तर आपल्याला वाटतं नाही की नाही पाठवलं, इट इज ॲज गुड ॲज दॅट माझ्यासाठी. एक चांगलं उदाहरण म्हणून की उत्तम राजकारण कुठे असतं की धनंजय मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेची संधी दिली, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता पण केलं. त्याचे राजकीय परिणाम काय झाले आपण बघतो. असं तुमच्या पक्षाला नाही वाटत? असं आमच्या पक्षाला वाटतंय म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिली असं वाटतं. इतर काही पक्षातली मंडळी तुमच्याशी अधूनमधून संपर्क साधतात? माझ्याशी कोणत्याही पक्षाचे लोक, उद्धवजी काय म्हणतात त्याला, अराजकीय विषयांवर अनेक वेळा बोलू शकतात, पण असे काही मला चला आपण भेटू वगैरे असं नाही. किंवा कोणी तुम्हाला आमच्या पक्षात या असं म्हटलं नाही उद्धव ठाकरेंनी वगैरे? आतापर्यंत जाहीर लोकांनी बोलले, आता प्रत्यक्षामध्ये काही कोणी मला बोललेलं नाही. तुम्ही विधानसभा लढणार आहात? मला नाही वाटत की आता या क्षणी मला तसं काही डोक्यात आहे. लढू कुठून हा प्रश्न आहे. तुम्हाला ऑफर येत आहेत म्हणजे तिकडे लोक बॅनर वगैरे लावतात की कुठे? पाथर्डीतनं लढा, नगर जिल्ह्यातनं लढा, बीडमधनं लढा, कुठून तरी इथून लढा, तिथून लढा. मी असं त्याच्यावर काही विचार केला नाही. या क्षणाला माझं उत्तर लढेन असं वाटत नाही. लढेन असं वाटत? विधानसभा तुमचा लढण्याचा विचार नाही? ह्या आत्ताच नुकत्या झालेल्या राजकीय घडामोडीमुळे माझा उपयोग व्हायचा असेल तर मी राज्यासाठी फ्री ठेवलं आवश्यक आहे असं मला वाटतं. घडामोडीमुळे नाही, पराभव यश याच्यामुळे नाही. जर मला राज्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देता आलं तर जास्त योग्य. त्यासाठी पक्ष संघटनेत तुम्हाला काम करायचं? पक्ष संघटनेत तर मी आहेच आहे. किंवा विधान परिषद, राज्यसभा वगैरे याचा निर्णय मी नाही घेऊ शकत, ते घेतील. थँक्यू सो मच. माधव, ही जी भारतीय जनता पार्टीची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती त्याच्यात कोणता समाज घटक महत्वाचा होता ते बघितलंच. ज्यांनी कोणी राजकीय विश्लेषण केलं त्यांना हे माहिती आहे की ओबीसी हाच भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसी हा आमचा डीएनए आहे. पण जर तो डीएनए असेल तर माझ्यासारख्या पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांचा योग्य त्या ठिकाणी वापर का होत नसावा. आय होप की भारतीय जनता पार्टीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करणाऱ्या मंडळींच्याही मनात हे प्रश्न असतील आणि त्याची लवकरच आपल्याला उत्तरं मिळतील. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.